मोठी बातमी आहे। बारामती तालुक्यामधल्या बहुचर्चित अशा माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान होत आहे। अगदी सकाळी 7 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग संस्था प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरले आहेत। एकूण 4 पॅनल या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आहेत। अजित पवार यांच्या विरोधामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वामधलं पॅनल हे मैदानात आहे। मुख्य लढत ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निळकंठेश्वर आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलमध्ये असणार आहे। 21 जागांसाठी 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 24 जूनला मतमोजणी केली जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन कुमार तावरे या तिघांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावला। तर अत्यंत महत्त्वाची अशी ही निवडणूक आता होतीये। बारामती तालुक्यामधली बहुचर्चित अशी ही निवडणूक आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आता मतदान सुरू झालंय। आज सकाळी 7 वाजल्यापासून खरं तर हे मतदान सुरू झालेलं होतं आणि आपण ही 3 दृश्य बघतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सहकार बचाव पॅनलचे प्रमुख जे होते त्यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। रंजन कुमार तावरे यांनी